माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. उद्या निफ्टीची जी एक्सपायरी होणार आहे ना, ती खूप महत्त्वाची आहे किंवा त्याच्यामध्ये एक चांगली मूव्हमेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे किंवा मार्केट साईडवेज जाऊ शकतं, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आजचं जे काही कामकाज झालेलं आहे, आज निफ्टीमध्ये पाहिजे अशी मूव्हमेंट नाही आहे, जशी की आपण बँक निफ्टीमध्ये पाहिली. मागच्या एक्सपायरीला जी काही मूव्हमेंट झाली ना निफ्टीमध्ये, ती एक्स्ट्रा ऑर्डिनरी होती. कदाचित उद्या ती रिपीट होण्याची शक्यता आहे. आता त्याच्यासाठीचे महत्त्वाचे कारणं समजून घेणं गरजेचं आहे. लेवल ॲनालिसिस आहेच, परंतु उद्या लेवल ॲनालिसिसपेक्षाही जी काही कारणं आहेत, म्हणजे रेट कट जे आहेत ना, ते खूप मोठा इम्पॅक्ट मार्केटवरती उद्या करू शकतात किंवा त्या पद्धतीची मूव्हमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते. आता याच्यामध्ये काय सिनेरिओ आहेत, तर 25 बेसिस पॉईंटने जर रेट कट झाला तर एक प्रॉफिट बुकिंग ट्रिगर होऊ शकतं. पहा, आता याच्यामध्ये सुद्धा दोन सिनेरिओ आहेत. जर 0.25ने झालं आणि चांगलं कॉमेंट्री जर आली, जेरेमी पॉवेल आहेत आणि खरं तर ते प्रसिद्ध नाही आहेत चांगल्या कॉमेंट्रीसाठी, काहीतरी डबेश बोलून जातात आणि मग त्यानंतर मार्केटला त्याचं किंमत चुकवावी लागते. पण जर 0.25 कमी करून सुद्धा रेट कट जर 25 झाला, 0.25 ज्याला आपण 25 बेसिस पॉईंट म्हणतो, झाला आणि कॉमेंट्री चांगली असेल ना, तर मार्केट कदाचित या रेंजमध्ये येऊन साईडवेज राहू शकतं किंवा सेकंड हाफमध्ये इथे आपल्याला एखादा ब्रेकआउट पाहायला मिळू शकतो. मग जास्त काही प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळणार नाही. पण जर 0.25 झालं आणि कॉमेंट्री नॉर्मल जरी असेल ना, तरी एक प्रॉफिट बुकिंग ट्रिगर होऊ शकतं, जे आपल्याला घेऊन येऊ शकतं 25-100 पर्यंत. मी राऊंड फिगर सांगतोय, 22 पॉईंट प्लस मायनस असू शकतात, जे की लाईव्ह मार्केटमध्ये आपण पाहूयात. ही एक सिनेरिओ होऊ शकतो. दुसरा सिनेरिओ काय आहे की 0.50 जे की सगळ्यांना अपेक्षित आहे, ते रेट कट होतो 50 बेसिस पॉईंटचा आणि कॉमेंट्रीसुद्धा चांगली येते की बाकीचं जे काही आहे, आता तुम्ही ते एकदा पाहून घ्या की कशा पद्धतीची कॉमेंट्री अपेक्षित आहे. म्हणजे महागाई कमी होणार आहे, आमचं त्याकडे लक्ष आहे किंवा जाणून बुजून आम्ही केलेलं नाही आहे वगैरे वगैरे, त्याचा फायदा होऊ शकतो. आणि मग त्यावेळेस आपल्याला एक चांगली अपसाईड पाहायला मिळू शकतो, जे की 26,000च्या दिशेने जाताना पाहायला मिळणार आहे. खरं तर आत्ता आपण उभे आहोत 25,350 आणि तिथून 26,000, म्हणजे जवळजवळ 600-650 पॉईंटची रॅली आपण अपेक्षित करतोय. म्हणजे 26,000 म्हणतोय, म्हणजे डायरेक्ट 26,000 येणार आहे का? नाही, परंतु एक शॉर्ट कवरिंग ट्रिगर होऊ शकते आणि ही शॉर्ट कवरिंग ट्रिगर होण्यासाठी महत्त्वाची लेवल काय आहे, तर 25,500. मग त्याच्यासाठी हा सिनेरिओ खूप चांगला असू शकतो. दुसरं काय आहे, 0.50 झालं, परंतु पुन्हा कॉमेंट्री जर डविश असेल किंवा काहीतरी वेळ असेल ज्याच्यासाठी की जेरेमी पॉवेल ओळखले जातात, तर कदाचित एक अपसाईड जाऊन पुन्हा मार्केट खाली येऊ शकतं. पण त्यावेळेस डाऊनफॉल होणार नाही, परंतु या लेवलच्या खाली येऊन मग 200-220च्या मध्ये तरी कुठेतरी साईडवेज होऊन मार्केट बंद होऊ शकतं. हे झालं दोन सिनेरिओ. आता दोन्हीमध्ये 2-2 झाले आणि लास्ट काय आहे, रेट कट अनचेंज राहिला तर नक्की आपल्याला प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळू शकतं आणि ते प्रॉफिट बुकिंग कदाचित शार्प असू शकतं, कारण का आपण कंटिन्युअस नवीन हाय बनवत आहोत. त्याच्यामुळे एक शार्प, मग कदाचित ते गॅपडाऊननेच आपल्याला पाहायला मिळू शकतं. ही एक शक्यता आहे की जर अनचेंज राहिलं तर मग आपण 25,000च्या लेवलच्या दिशेने सुद्धा जाऊ शकतो. कदाचित ती सुद्धा ब्रेक होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच्यावरती जास्त फोकस असला पाहिजे. आता लेवल जे आहेत ना, ते आपण डिस्कस करूया. गेल्या आठवडाभराचं जर कामकाज पाहिलं आपण, 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जाऊयात, म्हणजे थोडं समजायला सोपं जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये लेवलपेक्षाही जो सिनेरिओ सांगितलं ना, ते खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आता मागच्या गुरुवारी जी काही मूव्हमेंट आलेली होती शॉर्ट कवरिंगची, आणि त्यानंतर पूर्ण मार्केट साईडवेज आहे, म्हणजे आजच्या दिवसापर्यंत. आता याच्यामध्ये काय आहे, ही लेवल आहे, ही लेवल आहे, ही लेवल, ही लेवल कंटिन्युअस आपल्याला सपोर्ट बनताना पाहायला मिळतात. इथे महत्त्वाचा सपोर्ट काय होता, तर 25,360 370 ही एक इम्पॉर्टंट लेवल होती आणि आज ती ब्रेक होताना सकाळी ज्यावेळेस आपलं कामकाज सुरू झालं ना, तर आपल्याला इथे एक महत्त्वाची लेवल होती, ती होती 440-450. मार्केटने काय केले, ती ब्रेक केली आहे, वरती इथे सस्टेन झालं आहे. म्हणजे सगळे ज्यावेळेस कॉलमध्ये बसले त्यावेळेस मार्केटने त्यांना ट्रॅप करून मार्केट खाली आलेलं आहे. आता हाच सिनेरिओ उद्या झाला तर काय होऊ शकतो का, या पद्धतीने जर इथे ब्रेकआउट येतो ना, तर एवढंच टार्गेट तुम्हाला याच्यावरती, म्हणजे 400 ते 500 पॉईंटची मुवमेंट याच्यावरती अपेक्षित होती आपल्याला, जर आज चांगला ब्रेकआउट आला असता तर. आता उद्याचा सिनेरिओ काय असू शकतो का, इथे ज्यावेळेस मार्केट आलं ना, बरेच लोक काय करतात, हे ब्रेक होताना पुट घेत नाहीत, नंतरून या कॅन्डलला पुट घेतला असेल आणि लोला जाऊन इथे पुट कुठेतरी बाय करून किंवा कॅरी करून गेलेले असणार आहेत. कारण का इव्हेंटच्या अगोदर जर ब्रेकडाऊन येतोय तर बऱ्याच जणांची ही अपेक्षा असते की मार्केट फॉल होऊ शकतं. आता उद्या काय होईल, जर ही जी लेवल आहे मार्केट याच्यावरती ओपन होते. आता विशेष म्हणजे काय पहा, ही जी लेवल आहे ती आपली 360-370 येते आणि इथे जरी 343 दिसत असलं तरी फायनल क्लोजिंग हे 377 आहे, म्हणजे या ट्रेंड लाईनच्या आसपासच आहे. जर याच्यावरती होते ना, तर हे पुटवाले ट्रॅप होऊ शकतात. हा झाला एक सिनेरिओ. आणि जर मार्केट इथेच ओपन होते तर काय होऊ शकतं, साईडवेज थोड्या वेळ जाऊन. आता मग त्याच्यासाठी आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, जो आजचा लो बनला आहे ना, तो जोपर्यंत ब्रेक होत नाही, मार्केट फ्लॅट ओपन असू द्यात किंवा थोडंफार गॅप डाऊन असू द्यात, आजचा लो जोपर्यंत ब्रेक होत नाही ना, तोपर्यंत पुटचा विचारसुद्धा करायचा नाही आहे. या सिनेरिओमध्ये बेस्ट ट्रेड काय असू शकतो आपला, जर इथे साईडवेज मार्केट जाते किंवा ओपन होते, इथे थोडं वेळ सस्टेन करते, एखादा कोणताही ब्रेकआउट बनवतो ना, तो एक चांगला ट्रेड असू शकतो. मग मार्केट काय होऊ शकतं, सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी, या पुटवाल्यांचे जे एसएल घेण्यासाठी मार्केट इथे येऊ शकतं एकदा.
मग 470 480 ब्रेक होईपर्यंत तरी आपला चांगला ट्रेड बनत नाही आहे अपसाईडचा, जो डायरेक्शनल ट्रेड आपण ज्याला म्हणतो. पण हा एक्सपायरी ट्रेड एक चांगला बनू शकतो 100 ते 125 पॉईंटचा, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे इथे काय होऊ शकतं, एसएल घेऊन मार्केट पुन्हा कदाचित खाली जाईल, परंतु त्या ट्रेडसाठी आपण प्लॅन करणार आहोत. हां, इथे सस्टेन करते थोडा वेळ, एखादा झोन क्रिएट करते आणि तो ब्रेकडाऊन येतो ना, तर आपण डाऊन साईडचे ट्रेड प्लॅन करू शकतो. मग ते डाऊन साईड कुठे असू शकते, ही जी लेवल आहे आजचा लो घ्या किंवा 320 घ्या. लो इथे फक्त वीक आहे, तर तुम्ही 320 घेतलं तरीही चालेल. 320च्या खाली जी लेवल आहे ती असू शकते 25,260. त्याच्यानंतर आहे 25,180. 10-20 पॉईंट एक्सपायरी आहे, तुम्ही प्लस मायनस करा. आणि फायनल जे आहे 25,100 मी डिस्कस केलेली आहे, ती आहे 25,120. इथपर्यंतच्या लेवल आपल्याला डाऊन साईडला पाहायला मिळू शकतात. अपसाईड सर्व काही शॉर्ट कवरिंगवरती अवलंबून आहे. जी अपसाईड आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे 25,500च्या वरती. 25,500च्या वरती कोणत्याही सिनेरिओमध्ये फक्त गॅप अपने जातो आहे, तर एखादा नवीन ब्रेकआउट फाइंड आउट करा आणि डायरेक्ट घेऊ नका. म्हणजे गॅप अप होतो आहे आणि लगेच घेतलं असं करू नका. एखादं सिनेरिओ चेंज झोन क्रिएट होऊ द्यात किंवा कोणतंही एक फॉर्मेशन बनवू द्यात, त्याचा ब्रेकआउट आला तर एक अपसाईडची चांगली मुवमेंट आपल्याला कॅप्चर करता येऊ शकते, जी की 100 ते 200 पॉईंटची सुद्धा असू शकते. म्हणजे 25,700 750 अगदीच एक्स्ट्रीम आली तर मग आपण त्याच्यापेक्षा जास्त विचार करू शकतो. पण सध्याला त्याचा विचार करू नका. आपण 100 ते 200 पॉईंट 25,500च्या वरती घेऊन चालू शकतो. जे की काय असेल चेंजेस तर मी ते लाईव्ह मार्केटमध्ये नक्की अपडेट करेल. तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर तिथे जॉईन करून घेऊ शकता. आजसुद्धा आपण बँक निफ्टीचा जो काही हिरो झिरो घेतला होता, अगदी 320 325ला टार्गेट आलं, परंतु तो सुद्धा डबल होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि बाकीचे ट्रेड जे आज आहेत ना, अगदी बँक निफ्टीचं हिरो झिरो असेल किंवा हे जे इव्हेंट होतं ना, त्यामुळे जे प्रीमियमचे प्राईस इन्फ्लेटेड झालेत, तेही एक सांगायचं राहून गेलं. प्रीमियमचे प्राईस खूप इन्फ्लेटेड आहेत. म्हणजे अगदी तुम्ही आत्ता 25,300 350 आहे, तुम्ही 25,000चा पुट जरी चेक केला ना, तरी तो अगदी 20-22च्या दरम्यान भेटतो. म्हणजे 300 350 त्याहीपेक्षा जास्त असेल कदाचित. तर 300-400 पॉईंटचे दूरच्या अशा स्ट्राईक प्राईज आहेत ना, त्या एक्सपायरीच्या आदल्या दिवशी अगदी झिरो होतात. म्हणजे 100-150लाच आपल्याला त्या 20-30ला भेटत असतात, परंतु आता सध्याला खूप इन्फ्लेटेड आहे. तेही एक गोष्ट लक्षात घ्यायची. म्हणजे मोठं गॅपडाऊनमध्ये सुद्धा कदाचित तेवढा मोठा प्रॉफिट मिळणार नाही. त्यानंतर आपल्याला प्रॉफिट बुकिंग करणं गरजेचं आहे. तुमच्या बाजूने जर उद्या गॅपअप किंवा गॅपडाऊन झालं तर थोडा विचार करूनच तिथे पोझिशन आपल्या ठेवा. आता बँक निफ्टीमध्ये विशेष असं काही नाही आहे. बँक निफ्टीमध्ये गेले काही दिवसापासून आपण म्हणत होतो की एक ब्रेकआउट आहे. उद्या बँक निफ्टीसाठी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, लेवल सध्याला मी सांगतही नाही आहे, एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या बाजूने निफ्टी असेल ना त्या बाजूने बँक निफ्टीचा ट्रेड प्लॅन करा. बँक निफ्टी एवढ्यावरती आली आहे म्हणजे बँक निफ्टी ATH बनवल्याशिवाय खाली जाणं थोडं अवघड आहे. हे मी मागच्या आठवड्यातही सांगितलं होतं, त्याच्या मागच्या आठवड्यातही सांगितलं होतं की निफ्टी हाय बनवते आहे, बँक निफ्टीचा हाय बाकी आहे आणि त्यासाठी ती पुश करत आहे. काही दिवस साईडवेज राहिल्याच्या नंतर एक आज चांगली मुवमेंट आपण पाहिलेली आहे. आणि ही पूर्ण जी मुवमेंट आहे ना, ती स्क्रीनवरती झालेली आहे. असं नाही की निफ्टीचं कसं झालं होतं मागच्या गुरुवारी, खूप वेळ सस्टेन केलं आणि शार्प मुवमेंट, असे शार्प मुवमेंट शक्यतो कॅप्चर करणं अवघड असतं, परंतु बँक निफ्टीमध्ये तसं झालेलं नाही आहे. म्हणजे हा जो हाय आहे ब्रेक करताना घेतला असेल किंवा इथे या पद्धतीचं फॉर्मेशन बनलं, हा ब्रेक होताना तुम्ही घेतला असेल किंवा गेल्या 2-3 दिवसाचं जे काही फॉर्मेशन बनत होतं ना, त्या पद्धतीने तुम्ही ट्रेड प्लॅन केले असतील. म्हणजे अगदी इथून ट्रेड प्लॅन मी इथे का सांगतो आहे, कारण आम्ही त्यावेळेस जे ट्रेड प्लॅन करून ठेवले होते ना, त्यांनी मी नेक्स्ट एक्सपायरी केले होते, म्हणून मी इथून सांगतो आहे की त्या पद्धतीचे ट्रेड तुम्हाला मिळालेले आहेत. आजसुद्धा एक चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला मिळालेली आहे. त्याच्यामुळे बँक निफ्टीमध्ये लेवलवरती फोकस करण्यापेक्षा ज्या दिशेने बँक निफ्टी जाईल त्या दिशेने ट्रेड प्लॅन करू शकता. आणि सांगायचं झालं, जे आपण पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, ती लेवल आहे 52,950. 52,950च्या वरती मग आपण 53,150 आहे, 53,350 आहे आणि 53,500पर्यंतचा प्रवास आपण पाहू शकतो. डाऊन साईड ॲटलिस्ट इथपर्यंत म्हणजे 52,200 220पर्यंत बाय ऑन डिप्स राहू शकता. हा इथे डबल टॉप दिसत जरी असला ना, मग तुम्ही अगदी ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर हा छोटा मोठा स्टॉप लॉस प्लेस करून इथे 850 860 हा तुमचा स्टॉप लॉस येऊ शकतो. आणि टार्गेट 200पर्यंतचं म्हणजे 300 ते 400 पॉईंटचं टार्गेट तुम्हाला 1:2 1:3 हे टार्गेट मिळू शकतं. त्या पद्धतीने आपण बँक निफ्टीमध्ये ट्राय करू शकतो. उद्या इव्हेंटचे रिॲक्शन आहे, उद्या असेल किंवा परवा असेल, तर थोडं सावध ट्रेड कमी क्वांटिटी ठेवा. म्हणजे जर मुवमेंट मोठी आली तर ती तुम्हाला कॅप्चर करता येईल. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.